संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या। अमरापूर येथे विनापरवाना अंगणवाडीची इमारत पाडली, जेसीबी जप्त, तिघांवर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल। ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता आणि पूर्वकल्पना न देता गावातील 25 वर्ष जुनी शासकीय अंगणवाडीची इमारत जेसीबीच्या साहाय्याने पाडल्याप्रकरणी 3 जणांवर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत सुमारे 35,000 रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली जेसीबी मशीन जप्त केली आहे। शासकीय मालमत्तेचे नुकसान मौजे अमरापूर गावातील गट नंबर 943 मध्ये ग्रामपंचायतीच्या जागेत लहान मुलांची अंगणवाडी क्रमांक 190 ची इमारत होती। ही 25 वर्ष जुनी इमारत सध्या वापरात नव्हती आणि काहीशी मोडकळीस आली होती। मात्र ही इमारत पाडण्यासाठी कोणतीही रीतसर परवानगी घेण्यात आली नव्हती। विनापरवाना कृत्य आणि तोडफोड। 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीरपणे पाऊल उचलले। त्यांनी MH11 CW 2755 क्रमांकाच्या जेसीबी मशीनचा वापर करून ही शासकीय इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली। शासकीय मालमत्तेचे नुकसान करून थेट कायद्यालाच आव्हान देण्याचा प्रकार यामुळे समोर आला आहे। पोलिसात तक्रार व गुन्हा दाखल। या प्रकरणी सुनील केशव चव्हाण वय 39 राहणार नाशिक, सध्या राहणार आशीर्वाद कॉलनी कडेगाव यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंदार वसंत माने, वसंत पांडुरंग माने, समीर शिवाजी देशमुख सर्व राहणार अमरापूर तालुका कडेगाव या संशयित आरोपींविरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3.1 आणि भारतीय न्यायसंहिता BNS कलम 324(3)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केलं। कडेगाव पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत।